नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच PMAY संदर्भातील 30 जून 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे या योजनेविषयी ती म्हणजे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नवीन लाभार्थी यादी जी आहे ती आता टप्प्याटप्प्याने अपडेट केली जात आहे आणि अनेक नवीन पात्र कुटुंबांची नावे या यादीमध्ये समाविष्ट केली जात असून ज्या नागरिकांनी अर्ज केलेला आहे त्यांनी आपले नाव अधिकृत पोर्टलवर नक्की तपासून घ्यावे हे सुद्धा सांगितले गेलेलं आहे. ओके, आता निधीचे हप्ते सुरू याबाबत सुद्धा एक अपडेट आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांच्या घरांना मंजुरी मिळाली आहे त्यांना घर बांधणीच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने निधी त्यांचा थेट बँक खात्यात जमा केला जात आहे. त्यामुळे तुमचे बांधकाम वेळेत तुम्ही पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानं ज्यावेळेस तुम्ही तुमचं काम पूर्ण कराल वेळेत त्याच्यानंतरच तुमची पाहणी होऊन देखरेख होऊन तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर घर बांधणीच्या कामांना सध्या वेग आहे. देशभरात अनेक ठिकाणी घर बांधणीची कामे वेगाने सुरू आहे. ज्या लाभार्थ्यांनी पहिले आणि दुसरे हप्ते घेतले आहेत त्यांनी पुढील टप्प्याचे काम पूर्ण केल्यास त्यांना नक्कीच पुढील हप्ताही मिळू शकणार आहे. ओके, आता निधीचे जे हप्ते आहेत ते सध्या सुरू आहेत. ओके, ज्या लाभार्थ्यांच्या घरांना मंजुरी मिळाली आहे त्यांना घर बांधणीच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने निधी जो आहे तो थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे. त्यामुळे तुमचे बांधकाम वेळेत पूर्ण तुम्ही करून घ्या. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ऑनलाईन प्रगती तपासता सुद्धा येणार आहे. आता लाभार्थी आपल्या अर्जाची जी स्थिती आहे ती ऑनलाईनसुद्धा तपासू शकतात. ओके, ऑनलाईनसुद्धा त्या सगळ्या गोष्टी तपासू शकतात. अर्जाची स्थिती, मंजुरी, निधीचे हप्ते आणि घर बांधण्याची प्रगती या सर्व गोष्टी त्यांना ऑनलाईन तपासता येणार आहेत. ओके, ज्या मित्रमंडळींनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी सांगतोय मी. ओके, त्यामुळे कार्यालयात वारंवार तुम्हाला जाण्याची सुद्धा गरज कमी झालेली आहे. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की PMAY अर्बन 2.0 अंतर्गत शहरी भागातील नागरिकांसाठी PMAY अर्बन 2 अंतर्गत नवीन घरांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पात्र नागरिकांचे अर्ज तपासले जात असून नवीन लाभार्थ्यांनाही आता टप्प्याटप्प्याने मंजुरी दिली जात आहे. ओके, नंतरची अपडेट अजून एक आहे ती की महिलांना प्राधान्य याबाबत सांगायचं झालं तर या योजनेमध्ये महिलांच्या नावावर किंवा पती पत्नीच्या संयुक्त नावावर घराची नोंदणी करण्याला अजूनही प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणालाही आता मोठा आधारसुद्धा मिळत आहे. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की डिजिटल पडताळणी. ओके, याबद्दल सांगायचं झालं तर सरकारकडून घर बांधण्याची जिओ टॅगिंग, फोटो अपलोड आणि ऑनलाईन पडताळणी सध्या केली जात आहे. त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या लाभार्थ्यांवर आता सध्या कारवाई होणार. ओके, जर चुकीची काही माहिती दिली आणि ऑनलाईन ही पडताळणी करताना पकडले गेले तर त्या लाभार्थ्यांवर आता कारवाईसुद्धा होऊ शकते. ओके, त्यामुळे बरोबर माहिती देण्याचं काम निश्चित करा तुम्ही. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की महाराष्ट्रातील कामांची प्रगती म्हणजेच की महाराष्ट्रातील प्रधानमंत्री आवास योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनेक लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली असून घर बांधणीची कामे वेगाने सध्या सुरू आहेत. महाआवास पोर्टलद्वारे या कामांवर सतत देखरेखसुद्धा ठेवली जात आहे. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की ग्रामीण भागातील घर बांधणीला गती मिळालेली आहे. ओके, जी की मी तुम्हाला आत्ताच अपडेट सांगितली आहे. विविध घरकुल योजनांच्या कामांवर आता देखरेखसुद्धा केली जात आहे ऑनलाईन. ओके, आता तुमची जी नावे आहेत ती तुम्ही कशी तपासाल. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर अधिकृत PMAY पोर्टलवर तुम्ही जाऊन तुमचे नाव असेल, अर्जाची स्थिती असेल, मंजुरी आणि निधीचे हप्ते तुम्ही सहज तपासू शकता. ओके, आणि नंतरची अपडेट म्हणजे की 30 जून 2026 पर्यंत संपूर्ण देशासाठी नवीन लाभार्थी यादी किंवा सर्व लाभार्थ्यांसाठी नवीन हप्त्याची कोणतीही अधिकृत सार्वत्रिक घोषणा जी आहे ती करण्यात आलेली नाही आहे. सध्या राज्यनिहाय आणि जिल्हानिहाय लाभार्थ्यांची मंजुरी तसेच निधी वितरणाची प्रक्रिया नियमितपणाने सुरू आहे. म्हणून मित्रमंडळींनो, अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कोणतीही अधिकृत माहिती आल्यावरच त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अचूक व ताज्या अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.